नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज तारीख आहे 18 फेब्रुवारी 2025 आणि उद्या तारीख असणार आहे 19 फेब्रुवारी, म्हणजेच तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। तर मंडळी, ही शिवजयंती अतिशय उत्साहाच्या वातावरणात, जल्लोषात आणि थाटामाटात संपूर्ण महाराष्ट्रात, भारत देशामध्ये अतिशय आनंदात साजरी केली जात असताना आमच्या मालगुण गावात देखील राज्य ग्रुप मालगुण जोशीवाडी यांच्या वतीने या शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात येतं। आणि या शिवजयंती उत्सवाचा कार्यक्रम जो आहे हा 2 दिवस असतो। म्हणजे आदल्या दिवशी शिवज्योत आणली जाते आणि दुसऱ्या दिवशी 19 तारखेला शिवजयंतीचा उत्सव असतो। तर आता शिवज्योत आणण्यासाठी आम्ही राज्य ग्रुप जोशीवाडी यांच्या माध्यमातून आलो आहे रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यावरती। तर इथून शिवज्योतला सुरुवात होणार आहे ती थेट आपल्या मालगुणमधील जोशीवाडीमध्ये जे छत्रपती शिवरायांचं मंदिर आहे त्या तिथपर्यंत या शिवज्योत दौडचा कार्यक्रम सुरू असणार आहे। तर मंडळी, आलो आहे आता रत्नदुर्ग किल्ल्यावरती आणि इकडे तुम्ही बघताय रत्नदुर्ग किल्ला आहे आणि त्या साईडला जर बघितलात तर नव्याने निर्माण झालेली ही शिवसृष्टी आहे। मी कधी आलो तर तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न देखील करेन। तर आता आपण जाणार आहोत किल्ल्यावरती आणि ते भगवती मातेचं देखील दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर मग इथून शिवज्योत दौडला सुरुवात होईल। तर असा हा संपूर्ण आजचा व्हिडिओ असेल। व्हिडिओ नक्की बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा। तर मंडळी, जाऊया आता किल्ल्यावरती आणि भगवती मातेचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम कसा असेल ते बघूया, चला। तर मंडळी, आता आपण चाललोय किल्ल्यावरती आणि आपल्या सोबत आहेत संपूर्ण राज्य ग्रुपचे कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, संपूर्ण राज्य ग्रुप असेल आणि त्याचबरोबर इथे पत्रकार पाहताय आपले संदीप दादा खानविलकर आहेत आणि त्यानंतर आमचे प्रिय मित्र सुदेश पाटील हे देखील आवर्जून उपस्थित आहेत आजच्या या कार्यक्रमासाठी। आणि माझं या वर्षीचा हा तिसरा कार्यक्रम असेल, तिसरं वर्ष असेल आणि सुदेशचं दुसरं असेल। तर मंडळी, अतिशय सुंदर अशा नियोजनात आयोजनात राज्य ग्रुप मालगुण जोशीवाडी यांच्या माध्यमातून हा शिवज्योत दौडचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि आता आपण पोहोचतोय किल्ल्यावरती। आधी आपण भगवती मातेचं दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर मग इथून शिवज्योत दौडला सुरुवात होईल। आता आपण पोहोचतोय मंदिराकडे, तिकडे बघताय भगवती मंदिर किल्ल्यावरचं आणि आपण इथूनच आपल्या शिवज्योत दौडला सुरुवात होणार आहे। मंडळी, भगवतीच्या मंदिरामध्ये इथे ज्योत पेटवली गेले, आई भगवतीला ती ओवाळली गेले आणि तिथे छत्रपती शिवरायांचा जयघोष केल्यानंतर आता शिवज्योत दौडला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला या ठिकाणी राज भातडे याने शिवज्योत घेतलेली आहे आणि तो पुढे गेला आहे आणि आता आम्ही सर्व शिवभक्त निघालो। असंच प्रत्येकजण थोड्या वेळाने ही शिवज्योत आपल्या हातामध्ये घेणार आहे आणि असंच धावत पळत आपल्या मालगुण छत्रपती शिवरायांच्या मंदिरापर्यंत ही शिवज्योत घेऊन जाणार आहोत। तर व्हिडिओमध्ये कायम राहा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, चला। कुठे गेला रे? तो पोचला पण
ए बाईकवाला जा रे पुढे. तर मंडळी आता आम्ही निघालोय मालगुणच्या दिशेने. आपला एक शिवभक्त पुढे गेलेला आहे शिवज्योत घेऊन आणि त्यानंतर एक एक जण ही शिवज्योत आपल्याकडे घेणार आहे. आणि इकडे तुम्ही पाहू शकता ही आहे नव्याने बांधण्यात आलेली शिवसृष्टी. बघा शिवसृष्टी मी तुम्हाला कधीतरी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता आपली धावती भेट आहे. चला मंडळी आता आपल्या शिवज्योत दौड कार्यक्रमाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, हर 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 हर. पण आपली आता दौड यात्रा या ठिकाणी आलेली आहे. तिथे निखिल उमणे आपला अगदी किल्ल्यापासून CNGने आमच्या छोट्या घेतला होता पहिल्यांदाच त्यानं. त्यानंतर निखिल उमणे नॉनस्टॉप आत्तापर्यंत तरी साखरपर्यंत पोहोचलेला. गेल्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे मी स्वतः होतो. मला वाटतं बसनीपर्यंत त्याने दौड ज्योत स्वतः नेली होती. त्याच्यानंतर मग पुढे आम्ही टप्प्याटप्प्याने सर्वांनी घेतलेली आहे. माझा नंबर येणार आहे, बघूया कधी येतोय. तर मंडळी आता आपण आहोत आरेवारे ब्रिजवरती आणि इथे सुंदर असा सनसेट तुम्ही पाहू शकता. आणि इकडे आपली शिवज्योत रॅली मालगुणच्या दिशेने निघालेली आहे. तुम्ही बघू शकता सर्व राजग्रुपचे सदस्य त्यानंतर सर्व शिवभक्त इथे या शिवज्योत रॅलीसाठी उपस्थित आहेत. बचावे तर मंडळी रत्नदुर्ग किल्ल्यावरून शिवज्योत थेट आता गणपतीपुळ्यात आलेल्या आहे आणि श्री क्षेत्र गणपतीपुळे बाप्पाच्या चरणी
शिवज्योत घेऊन आलेले आहेत शिवभक्त आणि इथून मग मालगुणमध्ये जाईल छत्रपती शिवरायांच्या मंदिरापाशी. तर आता मंदिरात चाललो आहे आपण, आतमध्ये शूट करता येणार नाही. तर चला, श्री क्षेत्र गणपतीपुळे गणपती बाप्पासमोर ही ज्योत आणल्यानंतर आता सर्व शिवभक्त आणि ते दर्शन देखील घेतलेलं आहे. लांब लांब जास्त लावू नका रे. तुम्ही सगळे या सगळे. थांब 2 मिनिटं. गावात आली आपल्या ज्योत. चला, मालगुण गावात ज्योत आलेली आहे. तर मंडळी, आताच मी घरी आलोय. तर आज 18 फेब्रुवारी मी गेलो होतो रत्नागिरीत आपल्या मालगुण गावच्या राजे ग्रुप सोबत शिवज्योत आणायला. रत्नदुर्ग किल्ल्यावरून भगवती मातेच्या मंदिरातून या शिवज्योत दौडला सुरुवात झाली आणि ती शिवज्योत आता 7 वाजेपर्यंत आपल्या गणपतीपुळ्यात आली. गणपतीपुळ्यातून श्री क्षेत्र गणपतीपुळ्याच्या मंदिरात गेली. तिथून मग मालगुणमध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे जोशीवाडीमध्ये, त्या ठिकाणी आता ती ठेवण्यात आलेली आहे. तर असा हा दरवर्षीचा कार्यक्रम असतो राजे ग्रुपच्या माध्यमातून शिवज्योत आणण्याचा. तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करून घ्या आणि अशाच पुढच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्यासोबत कायम राहा. भेटू लवकरच आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये.